सरकार दखल घेणार आहे. माझे पोर असं करत नाही, ते सरकारचेच असू शकते, तेव्हाच ते असं करते. म्हणजे त्यांना ते करूनच आणायचे. त्यामुळं पोरं सावध राहा. कोणता नेता आला त्याला त्रास देऊ नका, थोडी सावध राहा. बाकी मी सगळं बघतो. मी यांची पाठपुराला पक्का आहे. कोण करतोय? कोणाचे वाहन माघारी लावते? नाही, पोरांना सांगणं आहे की रस्त्यात फक्त गाड्या लावू नका, तुम्ही मैदानावर लावा. आणि मग तुम्हाला तुमची गाडी सुरक्षित असली तुम्हाला मुंबईत येता येईल. बार बार ते सांगायला लावू नका. आता बोलायला जास्तीचा त्रास होता, त्यामुळे सांगितलं तेवढं देणं ठेवा. कायम सगळ्यांनी शांतता ठेवा. उतरले होते का? कशाला उतरले होते? ए मकर जाऊ नये हो, समुद्रात जाऊ नका. तिकडं समुद्रात एक बी गेलं नाही पाहिजे. तिकडं आला एखाद्या लागण काय होईल. अजिबात मला तिकडे गेलेला माणूस दिसला नाही पाहिजे. आता पाण्यात आजूबाजूने पाहिलं ठीक आहे, परंतु पाण्यात मला एक बी माणूस गेलेला नाही पाहिजे. तुम्ही तुमच्या घरी जा. इथं आपल्याला जिंकायचंय. एक एक माणूस महत्वाचा आहे. त्यामुळे ते पाणी चांगलं नाही शरीरासाठी, ते खारं पाणी आहे. त्यामुळे त्यात उतरू नका. महाधिवक्ता कुठले? राज्याचे का? बर. नाही, तोडगा सोपं आहे. सरसकट शब्द तुम्ही लावूच नका ना. जर सुप्रीम कोर्टाचं आणि केंद्राचं म्हणणं आहे असं तुमचं म्हणणं आहे, उपसमितीचे दोन कायला बडबड करता रे? इकडं काय चाललंय काय नाही, काय बिकार सारखे चालले तरी तुमच्या अंगात. जर तुमचं म्हणणं आहे उपसमितीची 2 वेळेस आज बैठक झाली, मला तर माहित नाही, तर काय निर्णय